ठरल्याप्रमाणे आपल्या या पूर्ण जी प्लॉटची माहिती आहे, ज्यांनी हा प्लॉट पूर्ण डेव्हलप केलेला आहे त्यांनी त्या ॲग्रीमिनचे प्रोडक्ट पण वापरलेले आहेत, पण अजून ॲडिशनल त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला त्याच शेताचे मालक श्री मधुसूदन सर आपल्याला त्याचं पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. यस, लावून देतात एक मिनिट. व्यासपीठ तर आज ठेवलेलं नाही की सगळ्यांना शेतकरी म्हणूनच संबोधित करण्यात आलेलं आहे, पण माझे वडील इथं हजर आहेत. आदरणीय पप्पा, आमचे काका तुमदादा साळुंके साहेब आलेले आहेत इफकोचे, आणि आपले प्रोफेसर रिटायर्ड प्रोफेसर छगन अण्णा जे अमेरिकेहून आलेले आहेत आता आपल्याकडे सगळं डेव्हलपमेंट करण्यासाठी. माझे सगळे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्स आणि आपले प्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ॲग्रीमिंट ह्या कंपनीच्या निमित्ताने इथं गोळा झालेलो आहे, नाही तर काय आलो नसतो. माझे बरेचसे नातेवाईक आहेत, ते पण फार कवचित इथं माझ्या शेतावर येतात. भाऊबंद आहेत, समाज आहे, सगळे काही फार कवचित येतात, पण त्या निमित्ताने सगळेजण आलेले. तर मी पहिली गोष्ट ॲग्रीमिंटला धन्यवाद करतो, कंपनीच्या चेअरमनला आणि त्यांना. तर त्यानिमित्त आपण आलेलो आहे. आपण थोडक्यात थोडीशी कंपनीची प्रत्येकाला उत्सुकता असते पिकाची माहिती, ठीक आहे, तिथं मिळेलच. आपण थोडीशी कंपनीची माहिती करून घेऊ. आपली ही जी ॲग्रीमिंट कंपनी आहे ही आपणच फॉर्म केलेली आहे. आता लोकांना प्रश्न पडला असेल आपण कसं काय, आपले शेतकऱ्याचे पोरं आहेत, भूमिपुत्र आहेत हे सगळे, आणि शेतकऱ्यांचीच कंपनी आहेत आणि आपल्या देशाचीच आहेत. काही टाटा बिर्ला किंवा रिलायन्स ग्रुप इथे मोठे मोठे उद्योगपतींची ग्रुप नाही आहे हा. तर यांनी जे प्रोडक्ट काढलेले आहेत हे मी स्वतः यूज केलेलं आहे. आता माझं इंट्रोडक्शन करून दिलं त्यांनी. मी स्वतः एक MSc ॲग्री आहे, पण ठीक आहे, लँड होल्डिंग जास्तीमुळे मी इकडे येऊन गेलो. मी शेतीमध्ये डेव्हलपमेंट करतो आहे. तर हे प्रोडक्ट जेव्हापासून कंपनी फॉर्म झाली तेव्हापासून आम्ही यूज करतो आहे. याच्यामध्ये काय चेंजेस पाहिजे, कसे पाहिजे, कुठले रिझल्ट पाहिजे, तर ते बरेचसे आहेत. काही प्रोडक्टमध्ये हिडन प्रोडक्ट आहेत, म्हणजे तेवढं आहे पण त्याच्यामध्ये काही गोष्टी हिडन आहेत. तर प्रत्येक कंपनी तसंच ठेवते. तुमचे स्प्रेइंगसाठी म्हणजे टॉनिक्स वगैरे जे असतात ते हिडन प्रोडक्ट असतात. तर म्हणून आपण आता पहिल्या प्रोडक्टपासून हे करू. आता कुठलंही पीक घेताना, कुठलंही घ्या, कापूस आज ठीक आहे आपण जास्ती कापसाबद्दलच बोलू, पण तुम्ही कुठलंही पीक घेताना मग ते सीजनली असो का मोर दॅन 2 सीझन्स 3 सीझन्स जाणारं पीक असो, त्याच्यामध्ये 4 घटक महत्त्वाचे असतात, डेव्हलपमेंट्स असतात, स्टेजेस असतात पिकाच्या. एक पहिलं तर रूट डेव्हलपमेंट स्टेज, जेणेकरून मुळ्या कशा वाढवल्या जातील. दुसरं येतं तुमचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, म्हणजे फळफांद्या इतर वगैरे जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फ्लावरिंगच्या अगोदर, आणि नंतर येते फ्लावरिंग स्टेज, आणि नंतर येते मॅच्युरिटी स्टेज. तर कुठलं आयटम कुठल्या पिकामध्ये दिलं गेलं पाहिजे समजून घ्या तुम्ही. व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये जास्ती दिलं तर तुम्हाला फक्त 30 दिसेल, मग आपण काहीतरी चमत्कार वगैरे किंवा तुमचं लिओसिन वगैरे मारतो, किंवा काही गोष्ट आपण फ्लावरिंगमध्ये जास्ती करतो पण इकडं फुलं गळून गेलेले असतात. तर शेतीमध्ये काही गोष्टी प्रिव्हेंटिव्हमध्ये करायला लागतात. म्हणजे फूल येण्याच्या अगोदर फुलधारणा कशी वाढवायची. आपण काय करतो, फूल दिसतो आणि मग ते फुलाच्या मागे लागतो, तो ड्रॉप होतो, मग ते ड्रॉप थांबवायला जातो. हे सगळं चुकीचं आहे. एकदाने प्लांट कुठल्याही वनस्पतीने काही ड्रॉप केलं, त्याच्यामध्ये एक परमेश्वराने त्याला ताकद दिलेली आहे की बाबा तुला फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन, न्यूट्रिएंट्स सगळं बॅलन्स असेल तर तू तुझी फळधारणा ठेव, नाही तर सगळं पाडून टाक. हे तुला सवलत आहे. पण तो कुठलंही तुमचं केळी राहू द्या, पपई राहू द्या, तिथं फ्लावर ड्रॉप्स होतात. मग ते ड्रॉपिंग व्हेजिटेबल्समध्ये, तर आता कोणी व्हेजिटेबल्सवाले असतील भाजीपालावाले, त्यांना माहिती मिरची वगैरे टोमॅटो वगैरेमध्ये फार फ्लावर ड्रॉप्स होतात. तर हे ड्रॉप्स प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला काम करायला लागेल. ह्या 4 स्टेजेसमध्ये जो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करेल. आता प्रत्येक शेतकऱ्यांचं काय होतं, व्हरायटी कोणती. मी मागच्या वर्षी 12 व्हरायट्या घेतलेल्या होत्या. व्हरायटी एक पर्पज आहे, एक फॅक्टर आहे, पण तो यील्ड काढेल एक आठ दिवस. समजून घ्या आपण अण्णांना सांगून US BT7 चालू आहे आज US ला, आपण BT2 वर आहेत, तर ती पण आणली व्हरायटी तरी ती यील्ड आपल्या भूमीवर देणार नाही. का, क्लायमेट जाऊ द्या, पण आपली भूमी सुपीक आहे का नाही, तिला टाईम टू टाईम तुम्ही कसं मॅनेज केलेलं आहे. आता बिचारे काही शेतकरी असतात ते आता खतं देतात, ते सेकंड डोस, कंपनीवाले त्यांना सांगतात की आता दुसरा डोस द्या. पण ठीक आहे, तो दुसरा डोस तिसरा डोस
तो डोस केव्हा लागू होतो, फॉस्फरस केव्हा मेल्ट होतो, हा फार मोठा इश्यू आहे. माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही समस्या असतील कुठल्याबद्दल, कोणता डोस केव्हा टाकायचा, कसा टाकायचा, किती स्प्लिट डोसेसमध्ये यायचं, या सगळ्या अनेक गोष्टी फॅक्टर असतो आणि तिथून ती व्हरायटी डेव्हलप होते. ते उत्पन्न डेव्हलप होतं. उत्पन्न घेणं आज ठीक आहे, पप्पा शेती करत होते, दादा शेती करत होते, आपले वडील किंवा आजोबा शेती करत होते, तेव्हा सगळं सोपं होतं. आपली जमीन सुपीक होती. आता आपली जमीन नापीककडे चाललेली आहे. प्रॉब्लेम व्हरायटींचा नाही आहे, प्रॉब्लेम या औषधांचा नाही आहे. आणि आता प्रत्येक शेतकऱ्यांना जागृत होऊन अभ्यासू व्हायला लागेल. जो अभ्यास करणार नाही, भलेच तुम्ही रोजे माणूस लावा पाटावर पंप धरायला, पण स्वतः दोन कोणाला तरी मीडिया असते, बाजूवाला शेतकरी किंवा मी आहे किंवा दुसरे कोणी आहेत, कोणी कन्सल्टन्सी लावतं, कोण काय लावतं. आता आपले मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पवार सर सारखे आता इथं आलेले आहेत. तुम्ही ह्या लोकांना विचारून टेक्निकली जेव्हा चालणार तर तुम्ही त्या यील्डला पोचणार. असं नाही की मी लाख रुपये खर्च करू आणि खूप भरमसाठ. आपल्याला लाखचे 12,000 करायचे नाही आहेत. वडिलांनी सांगितलेले 12,000चे 1 लाख कसे बनतील, ही टेक्निकने चालू. कारण की मार्केट आपल्या हातात नाही आहे. आता उदाहरण तुम्हाला देतो की 8,000ने सगळ्यांनी पीक यूट्यूब विकला, आज 12,000 आहे. ठीक आहे, आम्ही मार्केटचा अभ्यास केला. आमचा अख्खा ग्रुप आहे जेवढा जमादार पाड्यावरचा, 1000 क्विंटल पीक यूट्यूब कोल्ड स्टोरेजला ठेवला. 1 क्विंटल तर कोल्ड स्टोरेजवाला घेऊन जाईल, पण आज आम्ही 12,000मध्ये पीक यूट्यूब विकतोय. हा सुद्धा अभ्यास करायला लागेल. म्हणजे नुसतं हेच नाही, मी एक व्हरायटी दिली, सगळे औषधं मारले, यील्ड आली, पण ते यील्ड आलेल्या यील्डला चांगलं विक्रेता राहून तुम्ही कसं केव्हा विकू शकता. ठीक आहे, सगळे काही शिल्के नाही आहेत. आपण हे बी कोणाचे काय प्रॉब्लेममुळे आपण पिकं विकत असतो, घेत असतो, पण आपल्याला शिल्की व्हायचं आहे. ते आता शॉर्टकटमध्ये कसं आहे, शिल्की होण्यासाठी तुम्हाला तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी करायला लागेल. म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल, तेव्हा आपण जास्ती शिल्की होऊ. पण आपण लाख रुपये टाकले आणि 12,000 निघाले, तर मला नाही वाटत सगळ्या मजुरांकडनं कर्ज घ्यायची पाळी आता आलेलीच आहे. अजून जास्ती वाढून जाईल. कारण की सध्या शिल्कीमध्ये तेच आहेत, गरजा कमी आणि काहीच नाही. 150 रुपये रोज द्या, 200 द्या, 250 द्या, 300 द्या, बस. आता येऊ आपल्या मूळ विषयाकडे. सर सांगत असतील मूळ विषय कुठे. तर मी धन्यवाद करतो सोनूला. आता तुम्ही काय नावाने, विजूच्या नावाने ओळखता, आम्ही सोनूच आहे आमचा अजून. हां, सोनू सांगवीकर आणि आपले मनोज देवरे सर यांना मी धन्यवाद करतो की तुम्ही चांगल्या प्रोडक्ट आणि त्या प्रोडक्टमध्ये आता बघा, डब्बा म्हणजे आम्ही याला कपडे म्हणतो. कपडे सगळेजण बदलत असतात कंपन्यावाले. तुम्हाला टाटा रॅलीस पण विकेल, सिंजेंटा पण विकेल, सगळेजण विकतील आपले आलेले साहेब सिंजेंटाचे. तर सगळेजण कपडे बदलत असतात, पण त्या कपड्यांमध्ये काय आहे नेमकं, ती क्वांटिटी कशी आहे, क्वालिटीवर महत्त्व आहे, क्वांटिटी जाऊ द्या, क्वालिटी कशी आहे ती मेंटेन ठेवायला लावलेली आहे. आणि ते ट्रायल आपण येत्या 5-7 वर्षामध्ये आपल्या फील्डवर घेतलेलं आहे. आणि जे ठाण्याचे शेतकरी आहेत, ठीक आहे, मी या 5-7 वर्षापासून हा जो परिसर आहे माझा या शेतीचा, इथं माझं 55-60 एकरचं लँडचं होल्डिंग आहे. तर ते ठाण्याचे शेतकरी बघतात आहे की आता मूग घेतला, हरभरा घेतला, कापूस घेतला, मागच्या वर्षीचे जेवढे पीक होते 3-4 वर्षापासून चांगल्यापैकी डेव्हलप झालेले आहेत. तर या प्रोडक्टमुळे मॅक्सिमम डेव्हलपमेंट आहे. तर आता आपण एकीकडनं त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊ. आता पहिल्या मी त्या 4 स्टेजेस ज्या बोललो त्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट. आता तुम्ही अनेक प्रकारे रूट डेव्हलपमेंट करू शकतात, जसे तुमच्याकडे पैसे आहेत. मी असं नाही म्हणत की मला ह्याच प्रोडक्टचं सगळं करायचं आहे. आता पहिली गोष्ट तुम्हाला रूट डेव्हलपमेंटसाठी, तर तुम्ही आपलं हे कुठे गेलं, डायनामाइट, फुलविक आणि ह्युमिक ॲसिड हे रूट डेव्हलपमेंटचं काम करतात. आता काय होऊन जातं, फुलविक पोरबंदरच्या खदांमध्ये मिळतं, भारतातच मिळतं. फुलविक कुठे जास्ती मिळत नाही, पोरबंदरच्या खदांमध्ये मिळतं. गुजरातमध्ये 60 रुपये किलो बी आहे, 600 रुपये किलो बी आहे, 6000 किलो पण आहे. हे रेंज आहे. आता हे काय किलो आणतात हे यांना माहिती आहे, पण इट इज अ प्युअर फुलविक. लोकांना ह्युमिक माहिती आहे, पण ह्युमिक एवढं पॉवरफुल नसतं जेवढं फुलविक पॉवरफुल असतं. आता हे टेक्निकली बोलतो आहे मी की तुम्ही फुलविकचं कंटेंट विचारायचं, ह्युमिकचं याच्या पुढे विचारायचं नाही. 80% ह्युमिक आहे बाबा, ह्युमिक तिकडे फेकून दे. फुलविक किती ते बोल, ठीक आहे. नाही फुलविक मिळालं तर ह्युमिकमध्ये यायचं. तर तुमची मुळ्यांची डेव्हलपमेंट जोपर्यंत होत नाही, तुम्ही टार्गेटेड यील्डला पोचवू शकत नाही. आता माझा हा क्रॉप उभा आहे, हा बी एक प्लॉट आहे, तिकडं हा 1 जूनचा आहे, तो 8 जूनचा आहे. इथं जर फड्डीमध्ये तुम्ही कोरून पाहिलं तर एकमेकांना मुळ्या पोचलेल्या आहेत. मी 7-8 वर्षापासून, ठीक आहे, पप्पांच्या टायमाला 15 बैलजोड्या होत्या. मी आलो, ट्रॅक्टर आणलं 2001ला, बाकीच्या बैलजोड्या विकल्या. आज 5-7 वर्षापासून माझ्याकडे
एक बैल फक्त पोळ्याला पुजायला आहे, तो ठेवलेला आहे शेतकरी म्हणून. मी इंटरकल्चरल ऑपरेशन करत नाही, माझे सगळे शेतकरी बंधू ठाण्याचे त्यांना माहिती आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने करतो, माझी टेक्निक वेगळी. हां सगळ्या कोळपणी वखरणी मिनिमम कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मी आपणतो. पंजा मारून देईल. आता सगळ्या शेतकरी बंधूंना माहिती माझा 9वा नागर मी 50,000ला घेतला, पप्पाने कापडलाय ना. पण मी जेव्हा एक सायंटिस्टचं पुस्तक वाचलं, नागरटी बिना शेती, मी आज बी अभ्यास सोडलेला नाही. मी पुस्तकं वाचत असतो, कुठल्या गुगलमधून इथून तिथून अभ्यास करत असतो, कारण की माझं तर फील्डच आहे ते. नागरटी बिना शेती जेव्हा मी वाचलं, जेव्हा मला पटलं माझ्या बुद्धीला, त्याच्या महिनाभर पहिले मी 9वा नागर आलेला, तो अजून बी गंज खातो आहे, पलटी नागर आहे. मी 20 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर नागरटी करतो. हे आमच्या गावाच्या लोकांना माहिती आहे. पंजा मारणे किंवा मिनिमम रोटर मारणे, जे काम पंजाने नाही होते, बरं रोटरने होऊन जाणार, ते रोटर मारणे. आतले जे आहेत कल्टिवेशन, कोळपणी, खुरपणी म्हणजे निंदणी, हे पण कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत, हे पण मिनिमम असतात. पण कोळपणी तर नसतेच, कारण की बैलच नाही तर कोळपल कोण. आणि आज तर अशी कंडिशन आहे की जरा साल डालले बी नाडता येत नाही. मला ते घ्या, मला पण नाही नाडता येत, म्हणून साल डालले बी नाही नाडता येस म्हणून तू. आणि कोणाला खोटं पडत असेल, पण ठीक आहे, आपण कोळपणी का नाही करत, तण कसं काय कवर करणार, जमिनीत हवा खिळतीच पाहिजे असं काही नसतं. बॅक्टेरिया सगळे कामं करतात. तिथं 2 टाईपच्या बॅक्टेरिया असतात, आपण डिटेलमध्ये नंतर बोलू. एरोबिक आणि एरोबिक, ते त्यांचे कामं करतात. परमेश्वर बरोबर काम करतो. वापसा कंडिशन कायम ठेवायला लागते, पावसाळ्यात ठेवता येत नाही, पण इतर पिकांमध्ये ड्रिप इरिगेशनवर आपण वापसा कायम ठेवू शकतो. अर्धा हवा अर्धा पाणी, तो फार मोठा इश्यू आहे. तुम्ही माझा नंबर असेल किंवा बॅनरवर तिकडच्या, तुम्ही तो डिस्कस करू शकतो. आपण मेन मुद्द्याकडे राहू. तर रूट डेव्हलपमेंट मी 4 स्टेज तुम्हाला इथं सांगून दिल्या पिकामध्ये, का मी जेवढे पिकं घेतात आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला फोन करू शकतात. हो, तर ह्युमिक हे डायनामिक नावाचं आहे, ह्युमिक आहे आणि फोल्विक आहे. तर हे तुम्ही जेव्हा तुमचं सोईंग होऊन जाते आणि पीक उगो का नको उगो, प्री इमर्जन्स किंवा पोस्ट इमर्जन्स, याला ड्रेंचिंग करू शकतात. आता बनणार माझ्याकडे ड्रिप नाही आहे, ठीक आहे, काही शेतकऱ्यांकडे ड्रिप नाही आहे. नोझल काढायचा, आपला टँक भरायचा 200 लिटरचा किंवा आपला पंप भरायचा, आणि त्याच्यामध्ये पंपचं प्रमाण घेऊन याला मुळ्यांच्या याच्यामध्ये जेवढं लवकर जाणार मुळ्यांजवळ, ठीक आहे, याला तुम्ही 2दा पण ड्रेंचिंग करू शकतात, कारण की हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तर तुम्ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पण सेकंड ड्रेंचिंग याची करू शकतात. याच्याबरोबर आता ठीक आहे, कंपनीचं आपलं मायक्रोरायझा नाही आहे, ट्रायकोडर्मा नाही आहे, सुडोमोनास नाही आहे. हे जिवंत जीवाणू आहेत, जे डोळ्यांना दिसत नाही, आणि त्याच्यावर अख्खी सृष्टी चालू आहे. कोरोना व्हायरस आला, दिसला का कोणाला? फक्त लोके सर्दी खोकला, मग आजारी पडत, माझे वडील पण आजारी पडले, मी रिपेअर करून आणलं. व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस, हे सगळे आपल्या आता इथं आपण जे बोलतो इथं पण तुमचा फंगस आहे. आपल्या घरामध्ये पण फंगस असतो. ब्रेड किंवा पोळी पाण्यामध्ये डीप करा आणि खिडकीजवळ ठेवा सावलीमध्ये, 2 दिवसांनी तुम्हाला बुरशी दिसेल. बुरशी वातावरणात असते, फक्त तिला क्लायमॅटिक कंडिशन्स पाहिजे असतात, ती लगेच अटॅक करते. असे आणि जी हानिकारक आहे तसे बेनिफिशियल्स पण फंगस आहे आणि बॅक्टेरियाज आहेत. आता मायक्रोरायझा हा एक फंगस आहे, महाग मिळतो, ठीक आहे, त्याची एक ड्रेंचिंग सुरुवातीच्या काळामध्ये ह्युमिक बरोबर घेता आली तर ती चांगली. त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा, NPK जीवाणू देवाभाऊ आले असतील, त्या आपल्या सोसायटीमध्ये जीवाणू मिळतात, ते तुम्ही त्या बाटल्या संपवा. तुमचं काम मीच करतो आहे, कारण की मी कमीत कमी 100-150 बाटल्या त्यांच्याकडनं घेऊन जातो आल्यावर. स्वस्त आहे, फुकट आहे. तर ते जीवाणू घ्या. त्याच्याबरोबर तुम्ही ग्लुकॉन डी द्या. आतापर्यंत आम्ही गूळ प्रिफर करत होतो, दारू बनवणारा गूळ, तो प्रिफर करत होतो. पण आता जेव्हा आम्ही फॅक्टरीच्या मालकांना भेटलो की तुम्ही सल्फर टाकतात का नाही टाकतात, बी पॉझिटिव्ह, मग ते म्हणजे सर कुठेतरी आमचा सल्फरशी कॉन्टॅक्ट येतो, म्हणून आम्ही आता तो गुळाचं प्रेफरन्स ह्या जीवाणूबरोबर नाही करत, तर आम्ही ग्लुकॉन डी सांगतो. आता ग्लुकॉन डी कोणीच नाही तुम्हाला सांगणार, कुठल्याच कंपनीवाला ग्लुकॉन डीचं जाहिरात देणार नाही. का? की त्याचे दुकानं बंद होतील, आपला मक्याला जास्ती भाव मिळेल, कारण की ग्लुकॉन डी स्टार्चपासून बनतं, मक्यापासून बनतं. तर ग्लुकॉन डीचा वापर करा. हे जीवाणू जेवढे बी लॅब आहेत तिथं ग्लुकॉन डी यांना मल्टिप्लिकेशनसाठी वापरले जाते. ती ग्लुकॉन डी म्हणजे डायरेक्ट कार्बोहायड्रेट्स, जे प्लांट सूर्यकिरणने बनवतो, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीज करतं, अमिनो ॲसिडवरनं प्रोटीन बनवतं, म्हणजे नायट्रिफिकेशन होतं, अमिनो ॲसिड बनतं, अमिनो ॲसिड बनतं, प्रोटीन बनतं, प्रोटीनपासून कार्बोहायड्रेट बनतो. आपण आपलाच प्रोडक्ट घ्यायचा कार्बोहायड्रेट जो मकायापासून बनलेला आहे आणि तोच टाकायचा डायरेक्ट, पण तोच तुम्ही स्प्रेइंग नाही करू शकत.
ते जीवाणूंबरोबर त्याची ड्रेंचिंग करू शकते. कारण की स्प्रेइंग जर केली, लग्न जर राहिलं, बिना आमंत्रणचे बुंदी खायला खूप लोक येतात, तसे फंगस पण खूप येऊन जातील. जेव्हा त्यांचा खाद्य तिथं राहील झाडावर, तर कार्बोहायड्रेट्स खायला फंगस पण येऊन लागेल. मग त्याच्याबरोबर आता हे झालं, आता कोणाकडे बिचारा शेतकऱ्यांकडे पैसाच नाही, ना ह्युमिक टाकायला नाही आहे, ना तुमचं मायक्रोरायझा घ्यायला नाही आहे, कशालाच नाही. तर त्या बाळाने मस्तपैकी गूळ घ्यावा 2-3 किलो दारूचा आणि तो ड्रेंचिंग करावा. रूट डेव्हलपमेंट केल्याशिवाय तुमची पुढे प्रगती नाही. रूट असे डेव्हलप व्हायला पाहिजे की चला आपलं वावर सोडून दुसऱ्या वावर मग अन्न लेवायला जायला पाहिजे. आणि सेकंड थिंग, आपण काय करतो, देवाने आपल्याला जीभ दिलेली, मी बोलतोय, मी जीभ नाही करतो, कापून टाका, खाता येईल का, नाही खाता येणार. परमेश्वराने प्रत्येकाला जीभ दिलेली आहे. रूट झोन ही त्याची जीभ आहे. आणि आपण काय करतो, कापसामध्ये ही बाग त्यांनी वक्कर चालवतस, ही बाग त्यांनी चालवतात, चौफुली बी चालवतस. म्हणजे त्याचं रूट तो बिचारा डेव्हलप करतो 1-2 महिन्याने, जसं जसं. मग आपले बाप होईनी का, आपण ते जीभा कापत बसतो, त्याचे रूट्स कापत बसतो. म्हणून आम्ही इंटरकल्चर ऑपरेशन थांबवले आणि वेगळ्या टेक्निकने निंदी, भले एक निंदी जास्ती जाऊ द्या, पण त्याच्या मुळ्या कापू नका. हां, तुम्ही पहिल्या इनिशियल स्टेजमध्ये त्या मुळ्या पाहू शकतात कोरून की बाबा, कारण की डायरेक्ट 5 दिवसाच्या झाडाची मूळ 1 फुटाची नसणार आहे, 1 इंचाची असेल. मग ते कोळपं जे आहे ते त्याला मूळ सोडून लावत बसायचं. आणि जशी अशी तुमची मूळ मोठी होत जाईल तर वखरचे 5ची साईज तुम्ही कमी 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 करत जायची. ही टेक्निक आहे. मी असं नाही म्हणत कोळपणी करूच नका, करा, तुम्हाला फेवरेबल असेल तुम्ही करा, पण रूट झोनला डिस्टर्ब करू नका असं. मग ते खुरपीने त्याला एरिएशन होतं, खुरप केलं का माती इकडे तिकडे झाली का एरिएशन होतं. रूट डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ येते. आणि त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये तुम्हाला NPK फर्टिलायझरचा डोसेस जे आहेत तुमच्याप्रमाणे ते साळुंके सर तुम्हाला चांगलं सांगू शकतील. NPKचा डोस, पण आपण फक्त NPK देतो, त्याच्या मागे लागतो कोण 10-26-26, कोण DAP, कोण युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे तिघं मिक्स करून देतात. पण मायक्रोन्यूट्रन आपण विसरून जातो. आता काय होऊन गेलं, NPK सगळेजण दिवस ट्रॉलीभर खत अण्णा पण घेऊन जातात, मी पण घेऊन जातो. पण मी आता 5 वर्षापासून, आता हा जो माझा प्लॉट आहे हा बिना खताचा, बिना युरियाचा आहे. युरियाचा वापर मी करत नाही. देवाभाऊ इथं बसलेले, माझं खताचं बिल होत नाही. 5-7 वर्षापासून माझी सोसायटी आहे. पण आम्ही आता वेगळ्या जगात चाललं गेलो. आम्ही आमची जमीन सुपीक बनवली, ती पण तुम्हाला बनवण्यासाठी आपण देऊ 5 मिनटं. सोपी गोष्ट आहे, फुकट गोष्ट आहे, पण फुकट मिळत नाही. पण मी तुम्हाला टेक्निक पास आउट करून देईन. तर तुम्ही NPKचे डोसेस, मायक्रोन्यूट्रन सगळे काही ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी वापरू शकतात. आता सीवीड, त्याच्यामध्ये एक रोल मला इथं कोणी मिळेल आपल्या कंपनीचं, मला सीवीड दिलं तवर. तर सीवीड सगळ्यात जास्ती काम करतं, हे आपलं सीवीड आहे कंपनीचं. ठीक आहे, सीवीड म्हणजे समुद्र वनस्पती. समुद्र का थाळनेरमध्ये नाही, तापी नदी आहे, पण तिथं काही शेवाळ आहे, पण ती काही कामाची नाही. शेवाळ आपण आपल्या इथं पण डेव्हलप करू शकतो. ती समुद्र वनस्पती जी ती समुद्रात असते. आता काय होऊन गेलं, सगळ्या वनस्पतीला सूर्यप्रकाश मिळत होता. फक्त एक वनस्पती होती सीवीड, म्हणजे समुद्र वनस्पती, ती 200, 300, 400, 500, 1000 किलोमीटर खाली असते, किलोमीटर किंवा फूट. म्हणजे जी डेप्थ तुमच्या त्या समुद्राची असेल ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्या डेप्थवरती काहीतरी वनस्पती तिथं जिवंत असते. मग ब्रह्मदेवाची जेव्हा फेरी चालू होती, तर मग ते वनस्पतीने सांगितलं, ब्रह्मदेवा मला तर फोटोसिंथेसिस होऊ नाही शकत, म्हणजे मी माझं अन्न नाही बनवू शकत, सूर्यनारायण इथं पोचू शकत नाही, एक तर तू सूर्याला इथं डीपमध्ये टाक, नाही तर मला काहीतरी आशीर्वाद दे. आपल्याला माहिती ब्रह्मदेव सगळ्यांना आशीर्वाद देत असतात, तटास्तू करत असतात. मग त्या वनस्पतीचं त्याने ऐकलं आणि तिला आशीर्वाद दिला की विदाऊट सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाश नसताना सुद्धा तू तुझं अन्न बनवू शकते. ही टेक्निक युरोपियन सायंटिस्टला कळाली. त्यांनी तो ज्यूस काढला त्या वनस्पतीपासून आणि तो त्यांच्या प्लांट्सला दिला. कारण की आपले जेवढे बी आपण बी आहेत, ह्युमन्स किंवा लिव्हिंग थिंग्स जे बी आहेत, प्लांट्स आहेत, मायक्रोब्स आहेत, ते झोपत असतात. आणि तो सूर्य उदय झाला म्हणजे जागायचं आणि सूर्यास्त झाला म्हणजे झोपायचं. प्लांट्स ही वनस्पती पण झोपत असते. तिच्यामध्ये डिटेलमध्ये जर थोडंसं सायंटिफिकली सांगितलं, C4, C5 टाईपचे प्लांट असतात. काही 1 तास अगोदर झोपतात, काही 1 तास उशिरा झोपतात. आपल्या माणसांमध्ये बी आहेत की काही 12 वाजता झोपतात, तर काही 9 वाजता झोपतात. त्याला कारणं वेगवेगळे आहेत, तर त्याच्यात काही जायचं नाही आहे. तर हे प्लांट्स पण सूर्यास्त झाला का सगळे प्लांट्स झोपतात, त्यांचं फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी थांबून जातं. आता ढगाळ वातावरण आहे, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाईल. जसं आपल्या घरी सोलर कोणी लावला असेल, जसा सूर्यप्रकाश चालतो तसा सोलर चालतो, तसं त्यांची फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी चालते. पण ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ही बिना सूर्यामध्ये
अन्न बनवू शकते. हिचं जर तुम्ही ड्रेंचिंग पण केलं, स्प्रेइंग पण केलं सीवीडचं, तर तुम्हाला तुमच्या फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीमध्ये 1 तास बी वाढला एका दिवसाचा, 1 तास, तर 4 महिन्याचं पीक एक करून घ्या किती तास तिचं अन्न बनवू शकते. मी तर म्हणतो अशी वनस्पती शोधायला पाहिजे किंवा असेल पृथ्वीवर की 24 तास हे झाड अन्न बनवायला पाहिजे. ज्या दिवशी हे 24 तास अन्न बनवेल त्या दिवशी आपला उत्पादन 5 पट राहील किंवा 10 पट राहील, ते सांगू नाही शकत. जेणेकरून कॅल्शियम जास्त राहील. आपण लहान मुलांना आपण बी घेतो कॅल्शियम, मटन मासा खातच ना, काय मिळतंय? प्रोटीन आणि कॅल्शियम. अंडे खातो, काय मिळतंय? कॅल्शियम, हाडं मजबूत करणे. तुम्ही कॅल्शियम याच्या माध्यमातून देऊ शकतात. मायक्रोन्यूट्रिएंट चिलिटेड द्या, नॉन चिलिटेड द्या, कसंही द्या. आणि ज्यांच्याकडे पैसेच नाही आहेत त्यांच्यासाठी आम्ही आहेत. आम्ही याच्यासाठी आहेत की ज्याच्याकडे पैसाच नाही आहे, झिरोमध्ये काम करायचं आहे. सगळ्यात पृथ्वीवर सगळ्यात जास्ती कॅल्शियम फक्त एकच घटक आहे आणि ते फुकट आहे. ते रोज आपण घेतो, सगळेजण पितात त्याला, सगळेजण घेतात, वेगवेगळ्या माध्यमातून घेतात. ते हे दूध. आणि ॲग्रिकल्चरमध्ये दुधाचा प्रचार करा. मी 150 ते 200 लिटर दूध, आता ठीक आहे आमच्या बकऱ्या आटून गेल्या म्हणून मला 1 लिटर पण दूध मिळालं नाही, तर मी 150 ते 200 लिटर दूध हे कंपल्सरी पिकांमध्ये देत असतो ड्रेंचिंगच्या माध्यमातून. स्प्रेइंगने पण तुम्ही दूध देऊ शकतात, पण त्याचं 1 लिटरपेक्षा किंवा अर्धा लिटरपेक्षा पर एकर पर बॅरल 200 लिटर पाण्याचा बॅरल असो तिथं जाता कामा नाही. नाहीतर स्क्रॉचिंगने येणार, फंगसला आमंत्रण करणार, फंगसचा अटॅक वाढेल, पेस्टचा अटॅक वाढेल, पान लवचिक बनेल, उलटं काम होईल. त्यापेक्षा तुम्ही 10 लिटर 20 लिटर 30 लिटर 40 लिटर काय एकरी द्यायचं असेल 5 लिटरपासून 2 लिटरपासून तुम्ही खाली देऊ शकतात. रिच ऑफ कॅल्शियम. कुठल्याच कंपनीवाला दुधाचा प्रचार करणार नाही, आम्ही प्रचार करतो दुधाचा. तुम्ही दुधाचा वापर आणा, गाय म्हशी ठेवा, आपलं घरचं दूध विकू नका. 35 रुपयाने जाऊ द्या. इथं कोणतंच तुम्हाला द्यायची गरज राहणार नाही. पृथ्वीवर प्रत्येक प्राणी जीवसृष्टीचा दूध पिऊनच मोठा होतो. अमिनो प्रोटीन ह्युमिक सीवीड वगैरे खाऊन मोठा होत नाही, दुधावरच होतो. असं नाही कंपनीचं काम आहे म्हणून मी काही गोष्टी माझ्यामध्ये थ्रू बोलण्याची सवय आहे, ती निघणारच. कारण की काही शेतीची येते प्रमोट करतात, जसं आपला रेग्युलेटर असतो तसं रेग्युलेटर असताना प्रमोटर्स असतात. तर तुम्ही याचं प्रमाण जे आहे 5 ml 4 ml, तर तुम्ही 3 ml सुद्धा वापरू शकतात. PGR आणि PGP यांना जेवढं तुम्ही अंडर डोस ठेवणार, ते ओव्हरडोसिंग कितीही तुम्हाला समजून घ्या. आशिष भाऊ येतील किंवा बरेचसे दुकानदार पण आले असतील किंवा आता येणार आहेत, कोणी काही सांगत असेल तर त्याचं लिफलेट असतं, ते बघूनच आपण त्याचं स्प्रेइंग ठेवायचं. PGR PGPला अंडर डोस ठेवा, ओव्हरडोसिंग करू नका. हे उलटं काम बी करतं. जसं आता कोणी ड्रिंक घेतं, 1 पॅक सफिशियंट आहे, जास्ती पॅक केला का मग त्याचे पाय कुठे कुठे जातात. सेम गोष्ट आहे, जास्ती दिलं आपल्याला वाटत जास्ती होईल, नाही, रिवर्स काम करेल, अख्खा ड्रॉप करून दिल तो. म्हणून यांना वापरताना आता जसं प्लॅनोफिक्स आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, प्लॅनोफिक्स आपण बाहेरचा वापरतो, नेप्थलिन ॲसिडिक ॲसिड, त्याचा डोस फक्त 4 ml आहे. काही शेतकरी 40 वापरतात, सवय असते ना ते बॉटलवर नेहमी 40. तर 40 जर गेलं तर काहीच राहत नाही, सगळं नंग होऊन जातं. म्हणून तसे. आणि रूट डेव्हलपमेंटसाठी तुम्ही प्लॅनोफिक्स पण खालून वापरू शकतात. आपलं जिब्रेलिक आहे ते पण रूट डेव्हलपमेंट, पण जिब्रेलिकला हात लावू नये, खालून त्याला वापर करू नका. आम्ही आमच्या सल्ल्यानेच त्याला केव्हा आणि कसं वापरायचं, कारण की त्याला डिसीज अटॅक पेस्ट अटॅक नाही पाहिजे. जेव्हा जिब्रेलिक मार्केटमध्ये तुम्ही वरून स्प्रे करतात किंवा खालून देतात, याला नेहमी वापर करू नका. ब्रह्मास्त्र केव्हा या, जेव्हा आपल्याला सगळे पर्याय संपून जातील. काय होणार, याला जर 2, 3दा 4दा वापरलं तुम्ही, कॉटनमध्ये वापरा, कशामध्ये वापरा, ब्रिंजलमध्ये वापरा, टोमॅटोमध्ये वापरा, तर इम्युनिटी जर येऊन गेली त्या पेस्टवर, त्या आळीवर, मग या की बॉटल काय दुकान बी टाकी तिथे तरी मराव नाही. तसंच आपलं हे पिंक बॉलवर्मचं झालेलं आहे. सेम कंडिशन. आपण ते बच्चे ज्या दिलं होतात ते लावत नाही, त्या बच्चा आपण तसाच फेक देतात उकललावर. हो, आज जी चर्चा आहे. म्हणून प्रत्येकाचा मीटिंग पिरियड असतो. जास्तीत जास्ती सकिंग पेस्ट पौर्णिमेमध्ये अंड देतात. जेव्हा ही पौर्णिमा असते, चांदणी रात्र असते, जेवढे बी मावा, तुडतुडे, फुलगिरी, व्हाईट फ्लाय, हे सगळे सकिंग पेस्ट सहसा 80% पौर्णिमेला अंडे देतात. आणि जे च्युईंग पेस्ट आहेत, आळ्या वर्ग सगळ्या आळ्या, सगळे बोरर्स, मग तो तुमचे व्हेजिटेबलचे असो, कॉटनचे असो का फ्रूटवरचे असो, जेवढे बोरर्स आहेत ते अमावस्येला अंडे देतात. काळी खिरातमध्ये ते ॲक्टिव्ह असतात आणि सकिंग पेस्ट हे पौर्णिमेमध्ये ॲक्टिव्ह असतात. म्हणून तो पिरियड आहे अमावस्यानंतर 4थ्या 5व्या दिवशी, अमावस्या झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी पण मारता आलं, कारण की माणसं मिळत नाही, काही नाही. याच्यामध्ये गॅस पॉइझन असल्यामुळे तुम्ही अमावस्याच्या आदल्या दिवशी बी याला वापरलं तरी चालणार आहे. का, गॅस आपण क्युरोकॉन मारतो, प्रोपोनोफॉस किंवा प्रोपोनोसायपर जे येते प्रोफेक्स, दूर लगा वास जास्त, म्हणजे मी 8 जण मारते, सप्तेजन साहेबले वाटीन की काय वास येणार.
म्हणजे असे गॅस पॉइझन याच्यामध्ये आहेत. त्या गॅसमध्ये हे पतंग मरतात, यांचं मेटिंग होत नाही. ते आपल्या वावरमा नाही येतं, बाजूनं वावरमा चालण्याचं जडे गॅस पॉइझन नाही येतं. मग तिथं अंडे देतील आणि कुठल्याही आळीला ना फायटर ना तुमचे कितीही औषधं असतील बनलेले, आळीला थर्ड टू फोर्थ इन्स्टारमध्ये कवर करू शकत नाही. फुलामध्ये आणि बोंडामध्ये गेली तर अख्ख्या फायटरच्या बाटलीमध्ये बी ती आळी टाकून दिली तरी मरू शकत नाही. तिला फक्त अंड्यामध्येच तुम्ही कवर करू शकतात. आणि 3 इन्स्टार असतात, फर्स्ट सेकंड थर्ड, जे डोळ्यांना दिसत नाही, नेकडायला दिसत नाही, मायक्रोस्कोपसाठी पाहायला लागतो. पण आपण अंडीच देखा ना, अंडीलाच उडवा, नाहीतर हे कापूस घेणं नाहीसं होऊन जाईल. ठीक आहे, पंजाब हरियाणा उत्तरेमध्ये कापूस घेतला गेला नाही. मक्याचं पेरणं जास्ती, यावर्षी आपल्या भागात बी मक्की जास्ती आहे, कापूस कमी आहे का, बोनाडी कवर होत नाही आहे. ज्यांनी डिसेंबर जानेवारीमध्ये कापूस पडदा ठेवले असेल त्यांना माहिती आहे. उद्या पप्पांनी बी किंवा तुम्हाला आणि बी कंपनी फॉर्म केली, मी शेतकऱ्याकडनंच राहील. मी काय सांगेल की त्याची प्रोडक्शन कॉस्ट 0 करता. ठीक आहे, तुम्ही प्राईस घ्या, 2 पैसे जास्ती घ्या, पण त्याची प्युरिटी त्यांना द्या. आता भेसळ खूप चालू आहे आणि त्यातल्या त्यात वॉटर सोल्युबलमध्ये खूप भेसळ आहे. असे भेसळ आहेत चांगले चांगले, म्हणजे मी नावं नाही घेत कंपनीचे, अजून चालू आहे, व्हायरल होऊन जाईल सगळं. चांगल्या ब्रँडेड कंपन्या वॉटर सोल्युबलमध्ये बेसक करतात. हे काय करतात, हे मॅग्नेशियम सल्फेट बेसक चालतो आहे, पांढरं दिसतं, ते कलर लावलं का झालं. म्हणजे अशा प्रमाणात काही कंपन्या आपल्याला सापडल्या 2,4-D. सर 2,4-D मिक्सचर करतात हे. ठीक आहे, 2,4-D माझ्यासारखे हुशार असतील किंवा माझ्याहून तज्ज्ञ लोक आहेत जे फारच मायन्यूट त्याच्यामध्ये 1 थेंब टाकतात 1 लिटरमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही कमी टाकतात. 2,4-D दोघीकडनं कामं करतात, तणनाशक पण आहे आणि बारीक जर टाकलं फारच मायन्यूटमध्ये तर ग्रीनरी आणायचं काम करतं. तो PGR आहे, PGP आहे, तो ग्रोथ प्रमोटर आहे. तर सापडल्या त्या कंपन्या, त्यांना जबू बसले, ते जाऊ द्या. म्हणून भेसळपासून लांब राहा. आपण ते ओळखू शकत नाही. हे प्युअर आहे, 2 पैसे जास्ती बी गेले तरी चालणार आहे. आणि इतरमध्ये काय प्युरिटी आणि किती रिझल्ट लागतात तुम्ही मारून चुकले असेल या कंडिशनला. कोणाचे 3, कोणाचे 4, कोणाचे 2 स्प्रेइंग झाले असेल तरी तुमचं स्प्रेइंग करून बी तुमच्याकडनं मावा, तुडतुडा, फुलकिडा कवर नाही झाला, व्हाईट फ्लाय कवर नाही झाली, तर ते राम जाणे तुम्ही काय मारलं. मी याचं प्रेफरन्स तुम्हाला 100% करू शकतो, याची गॅरंटी मी देऊ शकतो. फक्त कुठलेही औषध मारल्यानंतर 2 तासपर्यंत पाऊस नाही पडायला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, युरिया फेकतो, घर जातच नाचत नाचत की मी खत देऊ नये. पण जेव्हा झाडाला दुसऱ्या दिवशी जर विचारलं, बाबा तुला खत दिलं होतं युरिया, साहेब आहे ते सांगतील तुम्हाला लिचिंग आणि काय असते. आणि पाऊस जर पडून गेला तुमचा 80% युरिया लिच आउट होऊन जातो. ते झाड म्हणतो मला थोडंसंच भेटणं, बुंदी राहतं, बाकीचं सगळं जमिनीबरोबर तुझं पाण्याबरोबर चाललं गेलं. म्हणून नवीन टेक्नॉलॉजी काढलेली नॅनो युरिया, यांचा जिफकोचाच आहे, ती टेक्निक आपल्याला वापरायला लागेल, नॅनो DAP नॅनो युरिया. तसं हे एक प्रोडक्ट झालं. या तर फायटर आणि मिंट प्लस सकिंग पेस्ट आणि च्युईंग पेस्ट दोघांना कंट्रोल करण्यासाठी रामबाने एकदा वापरून बघा. जसं MD डॉक्टर कितला बी हुशार आहे ना, गुण लागणार ते गिरायकी असते ना कडे, नाही तर मग तो बी माग्या मारत पडस. ही कंडिशन आहे. गुण लागला तर वापरा, नाहीतर मग आम्ही काय असं प्रिफर करत नाही की तुम्ही सॅनिटायझर आणि तुमचं ती ॲप्सॉवर म्हणजे त्याला म्हणतो स्टिकर, म्हणजे स्टिक करून. आता पांढरी माशी ती उडते, तुडतुडा उडतो, थोडीशी बी जिंकते ना पश्चावर उडी गी, पंखावर उडी गी तर स्टिक होऊन जाईल. त्याला औषध ते स्टिक होईल. तुमचं एवढं महागाचं औषध ते स्टिक होईल. हे फुकट आहे असं धरून चालायचं. हे नाही टाकलं तर आपले औषधं बरेचसे 50% काम करत नाही. कारण की तुडतुडा इकडून तिकडे उडतो. तुम्ही काय माझ्यासारखे 10 पंप नाही चालवत. बघा तुम्ही माझे पंप ठेवलेले आहेत, मी 10 माणसं घेतो ॲट ए टाईम, 10 लोकांचा पट्टा घेतो. नाही तर माझ्याकडे ट्रॅक्टर होतं, आता मी ट्रॅक्टर बाजूला केलं, मोठा पट्टा घ्यायचो मी, कव्हरेज मोठं व्हायला पाहिजे म्हणून. तर स्टिकर तुम्हाला घ्यायला पाहिजे. एक सिंगल पंप चालतो, इकडच्या फांदीवर तिकडच्या फांदीवर जाता कामाने. तो कुठेमध्ये तुम्हाला हे वापरा. ड्रेंचिंगमध्ये तुम्ही गुळ वापरू शकता, याला पर्याय गुळ आहे, तो बी दारूचा. हा नाही घ्यायचा आपला, माग आणि स्वस्त मा वापरा ना बडं. आता सवयच पडल्यावर नाही फुकट काय भेटेल. लाडकी बहीण फुकट आहे म्हणून ते नाही, किंवा मन नाव नेऊन ते नाही. आता ह्या गोष्टीमध्ये फुकट करा. आम्ही तर सरकारला म्हणतो सगळ्या सबसिडी काढा आणि मालाला भाव द्या. कारण की खताच्या सबसिडी तुम्हाला सर सांगतील, एका पोत्यावर 1000 रुपये सबसिडी असते. हां, जास्ती म्हणजे मी जेव्हा अभ्यास केला एका बॅगवर 1000 रुपये आता लिहिलेलं आहे ते. हां, ते आपण तो वेगळा विषय मी घेईल तो तुम्हाला प्रोडक्ट संपल्यावर, त्याच्यावर पण आपण येऊ. आता हे झालं आपला ॲमिनो. काय असतं ॲमिनो? आता जेव्हा बोंड फुलापासून बोंड तयार होतं, मग छोटं बोंड असो का मोठं असो, पण छोट्यापासून अमिनो जेव्हा देतात, आता अमिनो खूप कंपन्यांचं मिळतं अमिनो ॲसिड. हो, हे काय बोललं मी, स्टार्च बनवायचं काम करतं. नायट्रोजन
किंवा इतर जे पण आपण टॉनिक वगैरे देतो ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड असतात किंवा हे 17-18 प्रकारचे ॲसिड असतात. आता प्रत्येकाचं नाव मी काय सांगणार नाही. 18 ॲमिनो ॲसिड आहेत, 17 ते 18 ते सगळे याच्यामध्ये असतात. हो, म्हणून हे तुमचं फ्रूट डेव्हलपमेंटचं काम करतं. जे तुमचं प्रोडक्ट येणार आहे कापूसमध्ये आपण बोंड धरून घेऊ, त्याचं डेव्हलपमेंट होईल आणि झाडाला रेडीमेड अन्न कसं मिळेल मुळांपासून न देता, तर त्याला रेडीमेड अन्न हे सगळे स्प्रे जेव्हा तुम्ही काढतात किंवा ड्रेंचिंग करतात त्याच्या, आता आम्ही हे चालू करू, आमचं फ्रूट डेव्हलपमेंट चालू होऊन गेलेली, हळूहळू त्याला जेव्हा देऊ तर ती डेव्हलपमेंट तुम्हाला दिसेल. आता कुठलं प्रोडक्ट राहिलं, हां, मग जेव्हा येते साईज वाढवायचं. आता सगळ्यांना हाऊस असते की म्हणा हरभरा मोठा वाढ पाहिजे, पिकी टुपायला ना जम्बोले काढा ना. आता टरबूज वगैरे यांना माहिती जिब्रेलिकचा वापर खूप लोक करतात. पपई, केळी, टरबूजवाले जास्ती करतात जिब्रेलिकचा वापर. एक भाव वाढना की दिदं जिब्रेलिक खायला देन किंवा उच्च देन, रातमा फळ मोठं खाणारले काही बी हो जाव. आपले काय पडेल नाही. कुठे जिब्रेलिक, बिग बी प्युअर जिब्रेलिक आहे. याच्याशी खेळताना सावधानीपूर्वक खेळायला लागतं. याची टेक्निकल माहिती पाहिजे तो सोनू तुम्हाला दुकानावर देईल, नाही तर आपला हा असतोच. तर तुमची कैरीची साईज वाढवण्यासाठी हा काम करतो जिब्रेलिक. कुठली बी साईज, माणसाची साईज सोडून बाकी सगळ्यांची साईज वनस्पतीमधली हा वाढवू शकतो. तुम्ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये दिला तर तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथची साईज वाढवेल. रूट झोनमध्ये दिलं तर रूट झोनची साईज वाढवेल. याला फक्त माहिती गेलं म्हणजे साईजच वाढवायची, बाकी काहीच नाही काम करायचं. फ्रूटमध्ये दिलं तर फ्रुटिंगमध्ये फक्त फ्लावरिंगमध्ये देऊ नका, चुकून ड्रॉप करून टाकेल, थिनिंगचं काम करून देईल. द्राक्ष बागायतदार वापरतात यांना थिनिंगसाठी. कधी कधी आपण कापूस बागायतदार आहेत किंवा फळबागवाले किंवा व्हेजिटेबलवाले याला फ्लॉवरिंगमध्ये जाऊ नका देऊ असं. तर हा झाला. अजून कुठलं राहिलं? ऑलमोस्ट सगळे डन आहेत. तर असे 4 स्टेजेसला जेव्हा तुम्ही धरून चालणार, प्रत्येक पिकाचं नुसतं कापसाचंच नाही, रूट डेव्हलपमेंट, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, तुमचं फ्लावरिंग आणि मग मॅच्युरिटीमध्ये म्हणजे तुमची साईज वाढवणं वगैरे वगैरे वगैरे, आणि मग हार्वेस्टिंग. मग कोणा गावामाकीतला मजूर आहे त्यांनावर चालच नाही, तर मग ते पीक बी झालं, मक्की खाली पडी जास्त का मांजे भेटतच नाही. तो विषय वेगळा. तर ऑलमोस्ट आपण सगळे प्रोडक्ट कवर केले, हे कवर केले. काही लोकांचं आता प्रॉब्लेम असतात, काहींची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढलेली असतात, काही PGR आहेत जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी करतात. तुमचा चमत्कार सगळ्यांना माहिती आहे. हां, आता आम्ही 2 स्प्रे याला चमत्कारचे दिलेले आहेत, 45 दिवस आणि 65 दिवस. कारण की काही ठिकाणी तुम्हाला दाबायला लागतो क्रॉपला. आणि आता तुम्ही जर पाहणार माझ्याकडे आता फुलफुगडी स्टार्ट झालेली, बऱ्यापैकी बोंड बी तयार आहेत, तर तिचा जो गॅप आहे, तिचा 2 बोटाचा गॅप पाहिजे नाही तर 1 बोटाचा गॅप पाहिजे. किंवा माझ्याकडे ज्या फांद्या उभ्या आहेत, आम्ही ठीक आहे चमत्कारचा वापर केलेला आहे, तर ते 2 फांद्यांचा जो अंतर आहे तो 2च बोटांचा पाहिजे, जास्तीत जास्त 3 बोटांचा पाहिजे. तो बिल्लाचा होता कामा नाही. ऊसचं टिपरं जे आहे ते 1 बिल्लाचं पाहिजे, 2 बोटाचं नाही पाहिजे. ऊसमध्ये तुम्ही कितीही हाईट गेली 50-60 फूट ती चालते. कापसामध्ये इतर पिकांमध्ये ती चालत नाही. पिकाप्रमाणे त्या हरभरा पण आहे, तो जास्ती बी फैलून गेला आणि घाटं अंतराला ते काही कामाचं नाही आहे. जम्बोमध्ये होतं तसं, ज्यांनी मेक्सिकन डॉलर टाकलेला आहे, घाटं विरळ लागतं. त्याला थांबवण्यासाठी तुम्ही PGR, माझा नंबर आहे, केव्हा वापरायचा, किती वापरायचा, त्याला अंडरडोस किती ठेवायचा. PGRचा वापर केल्याशिवाय बंपर येत नाही. आता यांच्याकडे एकही PGR नाही आहे, फक्त फुलराणी सोडून तर इथं PGRचे वापर आहेत. सगळ्या गोष्टी टाकल्या तेव्हा रिटर्न येतं. ते बी घरापर्यंत वडिलांनी सांगितलं की कच्चा पाला आहे, मी यांना भरोसा नाही. आज खूप मोठं लेक्चर बी दिलं, उद्या ट्रॉली नाही बी भरली कारण की पावसाने ड्रॉप करून दिला, फंगस येऊन गेला, तर काहीच नाही होत. पण ते प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही रोको दिलेलं आहे. कामं प्रिव्हेंटिव्हमध्ये करतो की कुठलाही फंगस आला तर रोकोला वरून दिलेला आहे. खालून माझा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास काम करतं आहे. मी खालून सहसा कुठलंच केमिकल वापरत नाही. नाही तर तुम्ही जर ट्रायकोडर्मा आणि हे वापरत नसेल तर बोंडायला तुम्हाला कवर करायचं आहे 100%, तर मी तुम्हाला एक टेक्निक पास करू शकतो. क्लोअँड्रानिलिफोरॉन म्हणजे कोरोजन. जे घटक क्लोअँड्रानिलिफोर जिथेही मिळत असेल, GSPचं घ्या. कोरोजन घेणार तर 1400 रुपयाला 150 ml, आणि GSPचं घेतलं तर तुम्हाला काय बोललं होतं किंमत 700 रुपयाला 150 ml. बघा कंपनीचा. आता मिळेल सोनू आपल्याकडे कुठलं आहे का विलवूड वगैरेचं? हां, तर तुम्हाला कुठली कंपनी देत असेल विलवूड, GSP वगैरे, कोणती XYZ, अबक,
आणि तुम्हाला 500 रुपयाने देत असेल 500 रुपयाने घ्या, कंटेंट सेम आहे, पण त्याला जाहिरातीला पैसा नाही, त्याच्याकडे जाहिरात नाही, त्याच्याकडे ब्रँड नाही. आणि सेकंड थिंग, कुठल्याही प्रोडक्टवर 2 घटक गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग बाय आणि मार्केटिंग बाय. दोघी एकच मालक पाहिजे. मी प्रोडक्ट बनवतोय, सोनूने आता काय हातात आहे ओव्हरग्रीन घेतलं, मला मार्केटिंगला दिलं, बनवतो तो आहे, मार्केटिंग मी करतोय. येईल इथं ॲग्रीमेंट, मॅन्युफॅक्चर बाय ॲग्रीमेंट, मार्केटिंग बाय मधुसूदन जमादार. हो, मी काय करेल, या बाटली मागे त्याने मला 100 रुपये दिले, मी अजून माझे 100 रुपये ॲड करेल आणि 200 रुपयाला बाटली विकेल. म्हणून हे बघा, पहिले मॅन्युफॅक्चर बाय डॅश डॅश कंपनी बाय ॲग्रीमेंट आणि प्रोड्यूस बाय ॲग्रीमेंट आणि मार्केटिंग बाय ॲग्रीमेंट, म्हणजे दोघं नाव सेम पाहिजे. इथं तुमचा 100 रुपये वाचू शकतो. ज्याला 100 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं महत्त्व नाही त्याने शेती करणं सोडून द्यावा. थेंब थेंब पाणी साचे. तुम्ही जेव्हा आता कसं आहे, मी मोठा शेतकरी आहे, मला टोटल 25 बॅरल लागतात या 20 एकर कापसाला. तर मी एका बॅरलमध्ये 100 रुपये वाचवले, म्हणजे माझे 25 बॅरलमध्ये किती वाचले, 2500 रुपये वाचले. मग बऱ्यापैकी फवाराना खर्च जास्त माणसाच ना, 300 रुपये रोज, ते काय 250 थोडी आहेत. असं म्हणजे हा खर्च तुम्ही मिनिमाइज करा, तसंच होईल. तसंच तुम्ही ब्रँडच्या मागे कोणीच पळू नका. आता आपला ॲग्रीमेंट काय ऑल ओव्हर द वर्ल्ड फेमस नाही किंवा ऑल ओव्हर द इंडिया बी फेमस नाही. महाराष्ट्रापुरता, खानदेशपुरता आपण त्याला हळूहळू नेतोय. हो, आणि त्याच्यामध्ये क्वालिटी राहील, सगळं राहील, तर तो त्याचा फेमस होऊन जाईल. सांगायची गरज नाही, जसं फायटर सांगायची गरज नाही आहे. ज्यांनी वापरलं आहे तो डोळे बंद करून पुढच्या टायमाला फायटर मागतोच. असे हे प्रोडक्ट काय होतं, एंडोसल्फान हे एकमेव औषध होतं एंडोफिलचं. या जुन्या कंपन्या गेल्या, पवारसाहेबांनाही माहिती नाही, त्यांची कंपनी सिंजेंटा नव्हती, नोवार्टिस होती. हो, सिंजेंटा आत्ता फॉर्म झाली, नोवार्टिस ब्रँड होता. त्याच्या पहिले बी वेगळ्या कंपनी होत्या. हे एकमेकला विकत घेऊन सगळं अमेरिकन आणि युरोप खंडांनी आपल्या कंपन्या झोपवल्या, त्यांच्या कंपन्या उभ्या केल्या. आपल्याला स्वदेशी वापरायचं आहे तसं नाही, विदेशी टेक्निक घ्यायची नाही असं नाही. आज टेक्निक त्यांच्याकडे खूप आहे, ती पण घ्यायची आहे, पण आपल्याला आम्ही म्हणतो की पैसे कमी करा. उलट गव्हर्नमेंटला आपण मतदान करायला जातो, आम्हाला कोणतेच पैसे नका देऊ. याच्यावरचा जो 18% GST तो काढून टाका. म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, आता तुम्ही ट्रॅक्टर घेणार, GST बघा किती लागलेलं आहे. ट्रॅक्टरच्या मागे मला नाही वाटत 1.5 ते 2 लाख रुपये तुम्ही GST भरतात आजच्या किमतीला. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गव्हर्नमेंटचं वरच्या लेवलचं, तेव्हा बोलू केव्हा जाऊ तेव्हा, की GST ॲग्रिकल्चर प्रोडक्टमधून काढून टाका. औषधांमधून आता हे फायटर आहे, हे शेतकरी सोडून काय किराण्यावर थोडी द्यायला, प्यायला थोडी वापरणार आहे, शेतकरीच वापरणार आहे. याचे जे मोठे थोडे वाढल्यानंतर तिला पिवळं पाना पडून ते मर का धरतं बुवा ते माहिती पाहिजे. नाही, तुम्ही फोटो आणलेला आहे का बघा. तुमचं शिवार कुठलं? हां, सांगवी. जमीन हलकी असेल सोनू, जमीन सॉईल टाईप कुठली, काळी का मिडियम ब्लॅक का लाईट सॉईल? मुरमाड जमीन. मुरमाड जमीनमध्ये तुमचं बिल्डिंग तर नाही आहे, म्हणजे मी गेस करू शकतो. पण समजा पानं जर खालच्या दिशेने वाकले असतील, जसे उन्हामध्ये वागतात, खालच्या दिशेने अंग टाकलेलं असेल तर बिल्डिंग समजू शकतो. आणि जर तिथं एखाद्या डाबच्या ठिकाणी नुसते पिवळे पडलेले आहेत पानं, आता खूप काळीच्या जमिनीमध्ये, माझ्या जमिनीमध्ये इथंच पिवळे दिसतील तुम्हाला. जिथं जिरता पाणी जो म्हणतो ना आपण, जिरता पाणी जास्त येऊन गेला, काळीची कॅपॅसिटी संपली, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, तिच्या ॲक्सेस पाणी होऊन गेला, पाय ठेवला तर पाणी बाहेर येतं आहे, चप्पलला आज बी गाराची बघतोय. ही कंडिशन सगळ्यात वाईट आहे. तर इथं वॉटर लॉक कंडिशन आहे, कारण की पानं पिवळे पडण्याचे अनेक कारणं आहेत. न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, तुमचं वॉटर लॉक कंडिशन, तुमचं फंगल अटॅक खालून, हो, असे 3-4 कंडिशन वेगवेगळे आहेत. तर यांच्या जमिनीच्या याच्याप्रमाणे मी तर फंगल अटॅक नाही राहणार, पण असेल फंगल अटॅक असेल तो पाहून घेईल. एखादी मूळ उपटायची, ती तोडायची, वास घ्यायचा, स्मेल काही आला किंवा मूळ काळी दिसली किंवा मध्ये पांढरं नाही दिसलं, पांढरं शुभ्र, समजून घ्यायचं तुमचं फ्युजरम ऑक्सिस्पोरम विल्ट करणारा जो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम तो ॲक्टिव्ह झालेला आहे. तुम्हाला रोकोची ड्रेंचिंग करायला लागेल. ते मुळी बिळी म्हणजे काही एकदम टाईट आणलं असतं ना मग. झाड. हां, आता सेकंड थिंग न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. खूप लोक न्यूट्रिएंट देत नाही, न्यूट्रिएंट बॅलन्स ठेवत नाही. हो, आम्ही बॅलन्स ठेवूसुद्धा आम्ही पिवळा झालेला आहे, असं नाही की मी बॅलन्स ठेवत नाही. तर याला लगेच हिरवं करण्यासाठी 2च न्यूट्रिएंट आहेत, एक मॅग्नेशियम, फायटर पण काम करतं. याला ड्रेंचिंगमध्ये टाका. तुम्ही प्रिफर करत जा ना, तुमचं कंटेन आहे तर ड्रेंचिंगमध्ये, तुझाच बेल्ट आहे ना, ड्रेंचिंगमध्ये फायटरला टाकाल. ते मी तू उमने बोलला म्हणून मला डेंटासो आठवलं. किंवा डेनेटॉल तुमचं पायरोथ्राईड ग्रुप तुम्ही कुठलाही वापरू शकतात उमनीसाठी. हो, पायरोथ्राईड ग्रुप कुठलाही वापरू शकता. सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, जे काही आता नवीन पण आलेले आहेत. हो,
तर यांच्यामध्ये पण पाहिजे थोडे ग्रुप आहे, उमनीला हे पण कव्हर करून जाईल, पण तुम्हाला ते खाली नोजल काढून सोडायला लागेल. शेणखत माझ्या सिद्धिकस उकलल्यावर ती उमनी. हो, अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे पीक संदर्भात, कॉटन संदर्भात, कुठल्याही संदर्भात? नसतील तर आपण प्लॉज विडिट करून घ्या, एक राऊंड मारून घ्या. तुमचा आवाज आणि तुमचं लेक्चर मधुसारखं आहे आणि तुम्ही खूप छान वक्तृत्व करतात. धन्यवाद. ठाणेर परिसरातील शेतकरी बंधूंनो आणि या ॲग्रीमेंट कंपनीचे मालक विजय राजपूत, मनोज देवरे, त्यांची टीम, त्यांचे वडील, मधुसूदनचे वडील आणि सगळे जे दुकानदार आले असतील ते. मी साळुंखे, माझं दुकान आहे श्री गणेश ॲग्रो एजन्सी धुळ्याला. मी इफकोत काम केलं आहे बरं का मधुसूदन, आणि त्याच्यानंतर 32 वर्ष क्रिप्कोत काम केलं आहे. आणि तुम्ही सगळं सांगितलं की युरियाज वापरू नका, आता कंपनी बंद करावी लागेल आम्हाला. तसं होत नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं युरिया वापरायचं प्रमाण जसं असतं, किती % लागतो, त्यांनी जेव्हा सांगितलं की पाऊस पडल्यानंतर किंवा याच्यानंतर लिचिंग आउट जो होतो, पाण्यातून वाहून जातो, युरिया तुम्ही असा ओपनमध्ये जरी ठेवला हवे वाटेसुद्धा निघून जातो, हे लक्षात ठेवा. युरिया फास्ट रिलीजिंग, फास्ट लवकर विरघळणारा, लवकर वाहून जाणारा आणि लवकर हवे वाटूनसुद्धा निघून जाणारा खत आहे. म्हणून आपण नॅनो युरिया तुम्ही वापरा. हो, नॅनो DAP पण आलेला आहे, पण मी नॅनो 10-26 पण बघितलं. असं कुठे असेल तर वापरू नका. त्यांनी अगोदरच तुम्हाला सांगितलं की वॉटर सोल्युबलमध्ये काय आहेत, मॅग्नेशियम टाकतात. आणि मला वाटतं तुमच्या तालुक्यातलंच एक केस पण उघड झाली होती याला, शिरपूर तालुक्यामध्ये. मला नाव वगैरे सगळं माहिती आहे, गाव बी माहिती आहे, फक्त ते सांगू नये. असं असेल तर तुम्ही चांगल्या दुकानदारांकडून घ्या, चांगल्या कंपनींचं घ्या. ठाणेर सोसायटी ना, तिथे जमादार चेअरमन होते ना. हां, नरेंद्र जमादार. मी आलो आहे त्या सोसायटीत त्यावेळेला. ओंकारांना पण होते ना तिथे, आलो आहे मी त्यावेळेला पण आलो आहे मी. तुमची सोसायटी जेव्हा आम्ही क्रिप्कोनी दत्तक घेतली होती त्यावेळेला पण आलेलं आहे. छान गाव आहे. खत, आता खताबद्दल मधुसूदननी सांगितलंच की 0 मशागत आणि 0 खतं वापरलेले जर असतील, त्याच्यावरतून जर मी खताचा डोस दिला तर तो ओव्हर होऊन जाईल. त्यामुळे मी खतावर काही बोलणार नाही. जर तुम्हाला खताबाबतीत काही अडचण असेल किंवा कुठलं खत वापरायला पाहिजे, काय पाहिजे, मी फक्त तुम्हाला सरळ सांगतो. सरळ खतं किती प्रकारचे असतात. सरळमध्ये युरिया हे सरळ खत आहे, सुपर फॉस्फेट हे सरळ खत आहे, MOP म्हणजे पोटॅश तुम्ही ज्याला म्हणतात ते पण सरळ खत आहे. हे 3 सरळ खतं आहेत. नंतर अमोनियम सल्फेट येतं, त्याच्यामध्ये अमोनिकल नायट्रोजन असतो आणि सल्फर पण असतं, गंधक. आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. कॉम्प्लेक्समध्ये सांगू शकता तुम्ही कुठलं असतं एखादं? एकदम तुम्ही नका सांगा ना, तुम्ही MSc ॲग्री आहे, मग मला तुम्ही उघडं पाडून टाक. नाही, कॉम्प्लेक्स किंवा तुम्ही सगळ्यात जास्त वापरता 10-20 बरोबर. मधुसूदन, जेव्हा मी इफकोत नोकरीला होतो 1979 आणि 80ला, दिवसात 1 टन 10-20 विकलं जात नव्हतं. किती? 1 टन. त्यावेळेला 20-20 RCFचं 20-20 यायचं बघा. आणि युरिया 20-20 युरिया किंवा 15-15, 1 टन 10-20 विकलं नव्हतं. आजची अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढं कॉम्प्लेक्स विकलं जातं त्याच्या 85% 10-20 विकलं जातं. त्याचं प्रमाण आहे एकाच एक प्रमाण आहे. स्फुरद आणि पालाश एकाच एक आहे, 26-26. आणि दुसरं एक त्यांचं प्रोडक्ट आहे 12-32-16, 2-1, 16 दुनी 32, 2 हे स्फुरद आहे आणि 1 पालाश आहे. तर हे आपल्या जमिनीच्या पृथक्करण केल्यानंतर, मातीचं पृथक्करण केल्यानंतर तुम्हाला कळेल की काय काय टाकलं पाहिजे. कुठल्याही शेतकऱ्यांनी 2 किंवा 3 वर्षानंतर आपल्या मातीचं विश्लेषण, पृथक्करण करून घ्या. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कुठले खतं टाकले पाहिजे, कुठलं औषध मारलं पाहिजे. कारण की मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी पण आता खूप यायला लागली आहे. पूर्वी या काकांच्या वेळेला पूर्वी एवढं मायक्रोन्यूट्रिएंट वापरायची गरज नव्हती. खतंसुद्धा कमी वापरले जात होते. परंतु जसे जसे आपण पिकं उत्पन्न जास्त घ्यायला लागलो, जमिनीतला कस काढत गेलो. मग ते आपण भरून काढलं पाहिजे.
मग ते मायक्रोन्युट्रिएंट असू दे, नत्र स्फुरत, पालाश असू दे, याच्या दृष्टिकोनातून जर सगळं काढलं तर आपल्या जमिनीच्या मातीचं पृथक्करण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला कुठलं पीक घ्यायचं आहे, मागचं कुठलं पीक घेतलेलं आहे आणि काय काय टाकलं पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे आपण मातीचं पृथक्करण जरूर करा. आणि हां, तुम्ही म्हटलं ना, चेअरमन सोसायटी नरेंद्र. नमस्कार जमादार साहेब, या होऊ द्या ना. मग काय होतं, या इकडे. आत्ताच तुमचं नाव काढलं होतं मी. म्हटलं थायलंड सोसायटीत मी एकदा आलो होतो. जमादार साहेब तुम्ही माझ्याकडे लग्नाला पण आले, माझ्या मुलीच्या ओंकारांना तुम्ही नाशिकला आले होते. तर आपण खतांविषयी बोलत होतो. तर हे वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स आहेत. 20-20-0-13 आहे, 15-15 आहे, 10-20-20 आहे, DAP सुद्धा कॉम्प्लेक्स आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त खतं जेव्हा केमिकली रासायनिक पद्धतीने तयार केले जातात त्याला कंपोस्ट खत, आपलं कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणतात. हो, मी जे तुम्हाला विचारलं ना, तुम्ही कॉम्प्लेक्स कोणतं वापरता किंवा संयुक्त दाणेदार कुठलं वापरतात ते आहे. 18-18-10 हे कॉम्प्लेक्स नाही, हे मिक्सचर फर्टिलायझर आहे. आता मिक्सचर आणि कॉम्प्लेक्समधला फरक तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण खिचडी बनवतो, डाळ, तांदूळ, मसाला, त्याच्यातनं डाळ आणि तांदूळ असा वेगळा दिसतो. पण आपण चहा बनवतो, चहा पावडर, दूध आणि साखर किंवा गूळ टाकून बनवतो. ते वेगळं करता येतं का आपल्याला? नाही. तसं आहे, गुळ चहासारखं आहे कॉम्प्लेक्स. आणि मिश्र खतं जे सांगितले मी तुम्हाला 18-18-10 असतील किंवा दुसरे अजून मिश्र खतं येतात, त्याच्या प्रत्येक दाण्यात ते प्रमाण मिळत नाही, याच्या प्रत्येक दाण्यात ते प्रमाण मिळतं. म्हणून तुमच्या जमिनीला जे योग्य आहे ते खतं तुम्ही द्या. मातीचं पृथक्करण करा आणि मातीचं पृथक्करण केल्यानंतर तुम्हाला समजेल तिथं. आणि त्याच्यावर दिलेलं असतं, पण एक आहे त्याच्यावर, ज्या कंपनीला तुम्ही द्याल ना ते त्यांचं लिहून देते. त्याच्यापेक्षा हे तुमचे मधुसूदन आहेत, विजय आहे, किंवा गावात कोणीतरी जो कृषी पदवीधर असेल त्याला विचारा, बा याच्यात हे दिलेलं आहे प्रमाण, आम्ही कुठलं वापरायचं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने ते त्याचा वापर करा. जास्तीत जास्त पिकं घ्या. ॲग्रीमेंटबद्दल मी बोलतो, यांचे सगळेच प्रोडक्ट खूप चांगले आहेत. विजय आणि हे स्वतः अभ्यास करतात, त्याचं बनवतात आणि चांगले प्रोडक्ट विकतात. तर मी सगळ्यांना विनंती करेन की ॲग्रीमेंटचे प्रोडक्ट तुम्ही वापरा. मधुसूदनने तुम्हाला आता सगळीच माहिती दिली त्यांच्या प्रोडक्टबद्दल, तर मी परत रिपीट करणार नाही ते की त्याच्यात काय आहे, कसं वापरलं पाहिजे. खूप सुंदर प्रोडक्ट आहे, रिझल्ट येतो, रिझल्टसुद्धा चांगला येतो. मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही जेव्हा इतकत होतो 1 टन 10-20 विकता येत नव्हतं. आज महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या MP, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक कॉम्प्लेक्स जास्त वापरलं जातं. या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात जास्त जे वापरलं जात असेल तर ते 10-20 आहे. पण त्याला 35 वर्ष लागली बरं का मधुसूदन, 35-40 वर्ष लागली इतका पुढे जायला. तर यांनासुद्धा हळूहळू हे पुढे जातील. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की ॲग्रीमेंट कंपनी हिचा उत्कर्ष हो आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पोचवतील अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पाहिजे माझ्या शेतकऱ्यांना मी असं बनवेल की 61च्या अगोदर जेव्हा आपले आजोबा शेती करत होते, म्हणजे बाबाजी घ्या, पप्पा पण शेती करत होते, दादा शेती करत होते, 61 बिफोर खतं नव्हती भारतामध्ये, खतं आली नव्हती, आपल्यावर दाळण्यात आलेली ती खतं. हो, तेव्हा बी खूप वाद चालला, जसं बीटीमा वाद चालले ना, आता बी वाद चालू आहे की राऊंड ऑफ बीटी येऊ द्या. ठीक आहे, त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट पण आहेत, जेव्हा येईन तो आपणच म्हणतो. आता बीटी लागली पण बोंडाई कवर नाही वेळाने. तिथं पण तज्ज्ञांनी वाद घातला की खतं येऊ नका द्या, सॉईल इनफर्टाईल होईल. एक पिढी चांडणी गई, बाबाजी नंतर राहू मधुसूदन येले आटे, तर ती खराब झाली. पण मी या 24 वर्षामध्ये तिला बाबाजींसारखे तर नाही बनवू शकलो, पण थोडंसं तिला जिवंत करतोय. आपल्या जमिनी मेलेल्या आहेत, हे एक लक्षात ठेवा. मी अक्षरशः शब्द वापरतोय, आपल्या सगळ्यांच्या जमिनी मेलेल्या आहेत आणि त्या आपणच मारलेल्या आहेत. त्या इतर कारणामुळे असं खत एक फॅक्टर नाही आहे, तुमचं पेस्टिसाईड आहेत, फंगिसाईड आहेत, तुमचे विडीसाईड आहेत, अनेक फॅक्टर आहेत. तर हिला जिवंत करण्यासाठी आणि हा असा क्रॉप बसवण्यासाठी एकच सोपं फुकट उपाय आहे. जेवढा बी काडी कचरा आहे, मी जेव्हा आलो मी बुगल्या फेकू नये. मला गणमना मित्र सांगत तू बुगल्या फेकच नाही, अरे बांधवर कपाशी लाव, देख कशी उगस. हो, तिले फवारा मारान गरज नाही, आज बी लाई दे कपाटास ना बांधासवर कपाशा. का की तिथलं कार्बन नायट्रोजन रेशो किंवा ह्युमस आणि ते कार्बन रेशो त्याचा 4% वरती आहे. आणि आपण चेक केलं तर 0.02% तुमचं असेल. माझं 24 वर्षात, आता साहेबांनी मला विचारलं तुझं ऑर्गॅनिक कार्बन किती, म्हटलं मी चेक केलं नाही, पण मला माझे पिकं बोलतात देत तुझा ऑर्गॅनिक कॅबर 1च्या जवळपास किंवा मोर दॅन 1.
म्हणजे 1.1 किंवा 1 किंवा 0.9 मी याच्या जवळपास गेलेलो आहे. पण अजून पुढच्या 5 वर्षात तर 10 वर्षात मी अबाव 1 किंवा 2च्या आसपास गेलो तर जे मी आता मी काय घेतलं त्या 20 एकरला फक्त 20 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट मी वापरत नाही असं नाही, फार अल्प प्रमाणात खतं वापरतो. तर याला न वापरण्यासाठी आजपासून सगळ्यांनी कंबर कसा हे जाऊ द्या, सगळं बिगर फवारा नाही येईन बडं. हो, तुम्हाला जोडे झाला आजार यावा नाही. आता बघा कोरोना व्हायरस आला का, दल्लास मावना लेडीजमध्ये पण नाही आला. परमेश्वराने लेडीजला पण शक्ती दिलेली आहे, तिचे हार्मोन जागृत केलेले आहेत, तिला MC सारखे जे मोठे इश्यूज आहेत, सायकल मेन्स्ट्रुअल सायकल, ती त्याच्यामधून लढते. आपण तर सहन नाही करू शकत, ते पार्वती सहन करू शकते, भोलेनाथ तसाच येत. हो, तर तिलासुद्धा व्हायरसने अटॅक कमी केले. पण म्हातारे आणि यंग मुलं आणि डायबिटीस आणि आजारी माणसांना माझ्या मायासारख्यांना कोरोनाने टच केलं. पण त्याकडे ट्रॅक्टर गेले, छोटे ट्रॅक्टर गेले, त्याच्याने तुम्ही वकर नाही करा ना. काय झालं, वकर नाही उकर. गहू घेतला, गव्हाला आगपेटी लावू नका, अख्खं डिकम्पोज तिथं करा. ज्वारी बाजरी घेतली, मका आहे, मका बांधवर देतच नाही, काय नाही का तडे बांधवर शिलगावतात. अरे कसाल तडे शिलगावणार, वावरमा शिलगाव नको ना, डिकम्पोज कर दे. मागच्या वर्षी तर मका होता, का कापूस चांगला दिसतोय. हे प्रोडक्ट इतर प्रोडक्ट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP मारल्यामुळे नाही. अख्खा 12 एकर मका इथं दाबलेला आहे. सगळ्यांना माहिती असेल, हार्वेस्टर चांगला होता. हार्वेस्टरवाले भाऊ पण इथं उभे आहेत. हो, पैसा थोडा जास्ती लिहिले जातेच नाही. पण इथलं खत दिघ्यात की आज ते बी कापूस दे घालेले आहेत. खरं काम हे अख्खी जीवसृष्टी मायक्रो ऑर्गॅनिझमवर चालते, सूक्ष्मजीवांवर चालते. तुमचं शरीर बी सूक्ष्मजीवांवर चालतं. आजार बी आपण सूक्ष्मजीवाणूमुळेच होतो आणि ज्या औषधे लेतस त्या बी सूक्ष्मजीवाणूपासूनच बनायला राहतस. हो, म्हणजे सापच्यावर सापनंच विष आपले लेणं पडस, विषले विष मारस. जमीन सुपीक बनवा. सगळं काही काडी कचरा बांधवर पेटू नका, जीवनामध्ये आगपेटी लावू नका. मी 24 वर्ष, मी 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर नागटी करतो, विषय निघाला. हे कामं कमी करा. सगळं गहू बाजरी आता काय तुमलेना परमेश्वराला मध्ये घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना उमजत नाही. आमच्या एक्सटेन्शनमध्ये हेच शिकवलेलं आहे. आतेल्या ज्वारी बाजरीनं कणीस, वरचं कणीस ह्युमनसाठी म्हणजे मानवीसाठी परमेश्वराने क्रिएट केलेलं आहे. ज्वार, दादर, बाजरी. हो, जिथून विळा लागतो खालून आणि वरून, मधलं कोणासाठी, गुरांसाठी. ते तुम्ही खाऊ शकतात का, नाही. तुम्ही पचू शकतात का, तुमची इंटेस्टाईनच नाही. सिंगल स्टमक ॲनिमल आहेत ते, 4 स्टमक ॲनिमल आहेत, 4 पोट आहेत त्यांना. ते वागुल करू शकतात. जो वागुल करतो तेच पचू शकतो. हो, आणि त्याच्यानंतर जे ढसकट आहे खालचं ते मातेसाठी, त्या जमिनीसाठी आहे. पण आपण गोळ्या करताच बुगल्या आणि देतात चटाळी. अरे पण तुमचे जमिनीतले जीवाणू कमी कमी होत चालले, तुम्ही खतांचा डोस वाढवत चालले, केमिकल जास्त येऊ लागले आणि त्या जीवाणूंना खाद्यच नाही आहे हे माहिती आहे. शेणखत टाकावर, लेंडीखत टाकावर, वर्मी कॉम्पोस्ट टाकावर जमीन सुपीक वस. कुठलंच वनस्पती रसायन खात नाही. शेणखत कचकच खायच्यास का, नाही खास. त्याला पाणी विघटन होतं, पाणी बनतं त्याचं आणि ते पाणी अपटेक होतं लिक्विड फॉर्ममध्ये. आणि ते पाणी म्हणजे काय, कच्चा उखलला आणि पक्का उखलला माहिती आहे बडासले. उखलला पहिले कच्चा रास, नंतर ते मग पाणी घे, पावसाने पाणी घे, आपलं संडास वगैरे जॉईंट होईल. जसं म्हणा उखलला संडास जॉईंट होता, तर ते पाणी जेव्हानंतर तिथले जीवाणू ॲक्टिव्ह होतात, तिला पक्क बनवतात. आई बडाले माहिती कच्चं खत, पक्क खत. कच्चं खत कोणी लिहिलं, बाई पक्क आहे का, मग दे 2 पैसे जास्ती दिसू. तर ते पक्क खत त्या जीवाणूचं अजून खाद्य आहे, ते लिक्विड फॉर्ममध्ये होऊन जातं आणि ते जीवाणूंची संख्या एका तासात करोडोने वाढते. एका तासात, एका दिवसात अब्जोने वाढते. फक्त त्यांचं खाद्य द्या. ज्याच्याकडे शेणखत नाही, आधी मी बी तबेला टाकला होता 40 म्हशीसना, मानचे पैक्यात मी बी तबेला इकडे टाका. पण आमचा प्रोजेक्ट तो शेणखतासाठी होता की आपल्या जमिनीत 100 ट्रॉली शेणखत कसं मिळेल. आम्ही 70 ट्रॉलीला पोचलो होतो. पण यंदा बडा तबेला सोना आहे तर ते दालबट्टी चालीन. पण ज्याच्याकडे शेणखत नाही, आता माझ्याकडे शेणखत, मी अख्खा मक्की दाबला. तुम्ही अख्खा मक्की, गहू, हरभरा जे काही असेल ते दाबा. आणि 5 भारतने खूप मोठी प्रगती केलेली आहे. पण फर्टिलायझरमध्ये आपण नाही, आणि आपल्याला वापरायचे पण नाही, याच्यामध्ये प्रगती बिरी करायची आहे. आपल्याला फर्टिलायझरच सोडून द्यायचे आहेत. बिना खताचं पण पिकतं, 1 क्विंटल कमी का पिकेना झालं. पण तुमचा जर खतांचा, मजुरीचा, म्हणजे मजुरी म्हणजे निन्नी बिन्नी, लावणी बिन्नी, बट्ट मजूर आणि फवारणी, हे 3 खर्च जर मिनिमाइज होऊन गेलं ना, आपला पाण्यानं मोपेड गाड्या राहतील 150. कारण की फॅक्टरीवर अन्न पिकत नाही, हे शेतकऱ्याच्या शेतावरच पिकीन, धाबावर नाही पिकाव. अंबानी बिंबानी नाही काढा, गहू काढूच शकत नाही. अख्ख्या पृथ्वीला शेतकरीच अन्न पुरवठा करू शकतो, पण तोच मरतो. तर आम्ही उलटे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत. आम्ही कंपनीमध्ये उलटे प्रोजेक्ट, कोणाचा सेमिनार राहिला तर आम्ही उद्ध्वस्त करून टाकतो. बाबा कुठे जमाना गेला, आता तू मायक्रोबेल, सॉईल मायक्रोबायोलॉजी विषयी बोल, नाही तर बोलू नको.
तर ह्या जीवाणूंना जे गेलेले आहेत आपल्याकडनं मेलेले आहेत, आपण आगपडी मारी गॅस जीवाणू, नागटी करी सनलाईटला एक्सपोज झाले गेला जीवाणू. हो, आत्ता बी माझी शेती टिक्कम पावडीवर खंदिल्या तुमले शिदोड सापडतील. तुम्हाला बी जमीन मशी आहेत ज्यांनी पण घराचं बांधकाम लावलं असेल ना 10 फूट काडीच्या खाली शिदोड सापडतील आहेत. हो, तर तुम्ही सगळं डिकम्पोज करा, काडी कचरा सळवा, हो, ऊसाची पाचट सळवा, 5 वर्ष करा, 1 रुपयानं कोणतं खत लेवाने काम. त्याला म्हणतात अपटेक. सरांना माहिती आहे अपटेक होणं म्हणजे त्या झाडाने त्याला घेणं. हे कोणालाच माहिती नाही, चांगले चांगले पगार घेणारे अधिकाऱ्यांना माहिती नाही अपटेकमध्ये काय फॉर्म्युलेशन आणि काय खाली जमिनीमध्ये काय होतं. DAP जर तुम्ही टाकला त्याला 40 ते 45 दिवस अपटेकला लागतो. 10-26-26 जे नाव घेतलं जे जास्ती चालतं, तुमच्या सॉईलमध्ये किती जीवाणू आहेत त्याच्यावर मी चांगल्यापैकी माझ्या जमिनीचं म्हणतोय. तुमच्या जमिनीत 2 महिने बी अपटेक नाही होणार. हो, सिंगल सुपर फॉस्फेट 45 ते 50 ते 60 दिवस अपटेकला होतो. फक्त नायट्रोजन, युरिया, अमोनियम सल्फेट जिथं नायट्रोजन आहे तो लगेच विदिन अ आवर, पण विदिन अ 24 आवर्स अपटेक होतो. पण त्याच्यामध्ये लिचिंग आणि इव्हॉपरेशन्स किती होतं हे राम जाणे, तो झाड तुम्हाला सांगेल. ह्या प्लॉटला मी 5 वर्षापासून खतं बंद केलेले आहेत. युरिया बी नाही, या प्लॉटला 1 दाणा युरिया नाही. का की देव आपल्या पट फुकट देस हो, पण आपल्या माहिती नाही, आपल्या डोळ्यात बंद आहेत. देवाच्या पाणीमध्ये नायट्रोजन गॅस असतो जो आपण नाही घेऊ शकत. आपण फक्त ऑक्सिजन घेतो, वनस्पती नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड घेते. पण जेव्हा तो नायट्रोजन पावसामध्ये आलेला असतो, जमिनीत जेव्हा पडतो त्याचं नायट्रिफिकेशन होतं. आता टेक्निकली बोलतोय, नायट्रिफिकेशन होतं. हा अमोनिया तिथं तयार होतो जो आपण वरून देतो, आणि तो अमोनिया अपटेक होतो लगेच. म्हणून कोण शेतामध्ये तणांना खत मारायला जातं, बांधवर कसं काय तण कसं काय उठतं, वरते कसं काय चाललं पीक इथलं आणि तण वरते. त्याच्यामध्ये भगवंताने दिलेला नायट्रोजन गॅस घेण्याची क्षमता सगळ्यात जास्ती आहे. आपलं पण एक पीक आहे ज्याला नायट्रोजन लागत नाही, खत लागत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. काय? दादर. कोणता शेतकरी तो दादरले खत देस? युरिया दिले कोणी दादरले? पण ती का वाढते? इथली वाढी जास्त किती पण पाणी देवावर बी तो टोटा कोयता इया लागू देत नाही. पण तिच्यामध्ये ताकद आहे, ते बियाण्यामध्ये ताकद आहे. हायब्रिड दादर न्या जळगाव बिळगावकडनी, आपली जी घरामध्ये बिवार आहे सिंथेटिक, त्यामध्ये ताकद आहे. ती नायट्रिफिकेशन करते, हवेतला नेत्र घेते आणि त्याच्यावर चालते. आम्ही का नाही दिले? माझा मक्की पाहून घ्या. ठीक आहे, मी व्हरायटीवाल्यांना फार झापलं. चला मला पहिले सांगायला पडतं टॉल व्हरायटी. लोकांना फार मक्की झाले बिगर युरियाना. जेव्हा आपण पाहतो ना, हां पिवळा पण दिसला काय दिसलं तर आपल्याला कधीतरी द्यायला लागतं. फ्रूट डेव्हलपमेंटच्या टायमाला आम्ही नॅनो म्हणून युरिया देऊ, तो नाही वाद, थोडा थोडा द्यायला लागतो कंडिशनप्रमाणे. पण ते अपटेक होत नाही. काही शेतकरी तर सेकंड डोस देतात ते मुर्गांसारखे. आणि मी तर म्हणतो जे सर जे होतं ना ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट प्रत्येक दुकानावर ठेवणं गव्हर्नमेंटचा हेतू बरोबर होता. ठीक आहे, आमचेच ग्रॅज्युएट मूर्ख होते जे दुकानावर लागले नाही का, दुकानदार मूर्ख होते त्यांनी ग्रॅज्युएट ठेवले नाही. आता ते विषय नाही आहे का. सेकंड डोस जो तुम्ही 10-26चा द्या, DAPचा द्या, सिंगल फॉस्फेटचा द्या, पोटॅशचा द्या, कुठलाही द्या, त्याला अपटेक व्हायला 45 दिवस हरभराला लागस. आपण म्हणतो बाई बिगर करत ना हरभरा, अरे का जणा मागे दिलं होतं ते लागणार. हो, तर या 2च गोष्टी आहेत. हा फार मोठा इश्यू आहे अपटेक होणं. फक्त तुम्ही काय करा, काडी कचरा सळवा, तुमनं जे खत आहे ते चाल द्या, जेवढं का पैसा आहे तेवढं का दिशात. ज्या दिन गव्हर्नमेंटनी 2500 DAP करी ती व्हावा एक दिन. आज काय 2024 34मध्ये किंवा बिफोर 34 म्हणजे या 5 वर्षामध्ये DAP तुम्हाला गव्हर्नमेंट ग्रँट काढणार आहे. कोणती बी गव्हर्नमेंट ग्रँट राहू द्या, तर ते कमी होणार आहे. हां, आशिष भाऊ आले का? येऊ द्या येऊ द्या, 2 मिनटं. आशिष भाऊचं स्वागत करून घ्या. हे आहे का ते स्वागतसाठी? मिस करून घेतो. 2 मिनटं फक्त. नाही तर अपटेकचा आपला विषय होता. अपटेक एवढं सहजासहजी होत नाही आणि त्याच्या भानगड्यात तुम्ही पडू नका. आपले शिरपूर तालुक्याचे सगळ्यात मोठे दुकानदार आणि व्यापारी आशिष भाऊ आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाला. मी त्यांचं धन्यवाद करतो की त्यांनी वेळात वेळ काढून हजेरी दिलेली आहे. ते आमचे सिनियर पण आहेत. 10वीत असताना ते आम्हाला सिनियर होते आशिष भाऊ. आणि सगळ्यात कमी रेटने कुठलंही औषध घ्या ते सगळ्यांना माहिती आहे आशिष भाऊच्या दुकानावर. मी तो प्रचार नाही करत आहे, इट इज अ ट्रू फॅक्ट. हां, 4 दुकान निलेश बिले बडबडपडे या म्हणजे निलेश भाऊ बी, ते सगळेजण फिरून या. पण सगळ्यात कमी रेट आणि माझ्यापेक्षा जास्ती ज्ञान आशिष भाऊला आहे, कारण की ते प्रॅक्टिकलमध्ये काम करतात. मी 2001ला थेरी करून आलो. माझे वडील आमचे कारभारी दादू काका वगैरे जे होते ते माझ्यापेक्षा, आणि तुम्ही सगळे ज्ञानी होते. मी तुमच्यातून काही शिकलो, पण माझं प्रॅक्टिकल होतं म्हणून मी इझिली तिथे अप्रोच झालो.
तसे आशिष भाऊ औषधांमध्ये मास्टर, एक कॉम्बिनेशन कसं बनवायचं सोल्युशन फाटणार बी नाही. मी तुमचे चमचा लावू त्या डायरेक्ट 2 बाटल्या देतील, ते फाटवत नाही, आयुष्यामध्ये फाटणार नाही. तर त्यांचं कॉम्बिनेशन शेतकरी बघून कॉम्बिनेशन करतात. काल एक बिचारी गरीब बाई होती, तिच्याकडे प्रिफर नव्हतं होत प्रोपेक्स सुपर, आणि आपण काय दिलं डेनोटोफ्युरॉन. एवढं बेस्ट कॉम्बिनेशन सोपलं, ती नाही लिहिलं ते दादा आई लेवल सुद्धा पैसा लिहित रावण्या करी म्हणतो तू डेनोटोफ्युरॉन राहू दे, पण प्रोपेक्स सुपर ते मार सस्त आहे. बटा आकड्या यायला म्हणतं बटा आकड्याला निघी जाईन. म्हणजे असं आहे. हा, मधुसूदन जमादार जेव्हा जातील किंवा पप्पा वगैरे जातील तर मग आशिष भाऊ वेगळे औषधं दाखवतील. हां, ते वेगळे ब्रँड चालू होतील. मग आमचे पवार साहेब वगैरे सगळे सिंजंटा बायर वगैरे सगळे चालू होऊन जातील. तो नाही वाद. आशिष भाऊंना खूप धन्यवाद. त्यांनी आतापर्यंत तालुका वाचवला असेल. रिअल गाईडलाईन कुठल्याही पिकाचं, व्हेजिटेबल असो काय असो, सगळ्या पिकांवर त्यांना माहिती आहे. त्यांचे फार अनुभव आहेत, कॉम्बिनेशन्स माहिती आहेत, कुठला अटॅक कसा कव्हर करावा, कुठली बुरशी कशी कव्हर करावी. इवन मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हला किंवा एरिया मॅनेजरला बी एवढं माहिती नाही आहे. हां, रेट तर त्यांना तोंडीपाठ आहेत, हे औषध कितीला विकायचं ते तोंडीपाठ आहेत, ते नाही याद पडावं आणि आई बी नाही याद पडस. तर आशिष भाऊचं स्वागत करून घेऊ आपण. या आशिष भाऊ. आणि आशिष भाऊने खूप मोठा साथ दिलेला आहे आपल्या प्रोडक्टसाठी. ते प्रिफर करतात. आणि आम्ही जे फायटर 333 दिलं ना, हो, त्याचे रिझल्ट फार बेस्ट आहे. आणि स्वतः शेतकरी आहेत. पण मी म्हटलं परमेश्वर तुम्हाला वाचू देतो का नाही, येचू देस का नाही, पण फुटी जायला पाहिजे, अजून वेळ नाही भेटत नाही याच्यानं. 5 मे 10 मेची लागवड आहे. ठीक आहे, त्यांनी ट्रायल घेतला, एकदम 50-60 कैरी पक्की आज फुटून बी गेली असेल. आणि काकडी लावली होती. हां, काकडीमध्ये त्यांनी डबल पिकं घेतात. त्याच्यामध्ये जवळजवळ दररोजची 5 टन काकडी निघायची. हो, 6 एकर मध्ये काकडी होती आणि काकडीमध्ये कापूस येतो. असं तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी डबल पिकं घ्यायला लागतील. आणि तूरमध्ये आपण मूग घ्यायचो, कापसात मूग घ्यायचो, आता ते सगळं सोडून दिलं, पण आता आपल्याला करायला लागेल. तर आपला आशिष भाऊचं आपण स्वागत करून देऊ. आपल्या घरची कंपनी आता आपण आशिष भाऊंसहित प्लॉट व्हिजिट करून घेऊ सगळ्यांनी हळूहळू. मी आशिष भाऊला धन्यवाद करतो परत एकदा, ते आल्याबद्दल, त्यांचा वेळेत वेळ काढल्याबद्दल. बोलले आम्ही फक्त सकाळच्या बँकेचे काम करू. कारण की ते सगळ्यात बिझी असतात आणि आता सीझन आहे. प्रत्येकाला जसा शेतकऱ्यांचा सीझन आहे तसा त्यांचा औषधींचा सीझन आहे. चला, हो चालेल, तुम्ही कंटिन्यू करा. शेतकरी मित्रांनो, मी सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. मी राहणार नागलवाडी. तर आजचा कार्यक्रम जो आहे तो आपण सर्जा बळीराजा या चॅनलवर आपण बघू शकतात. आणि मित्रांनो, जे संत तुकाराम महाराज म्हणतात, आहे तुझ्यापाशी पण जागा विसरला पाशी. तर जे आज ते पप्पूदादांनी जे उदाहरणं दिले, कुठेच जाऊ नका, त्यांनाच पकडा तुम्ही. जेवढं पण ज्ञान आहे त्यांच्याजवळ सम्राट आहे, समुद्र आहे. म्हणजे उदाहरणाचा अर्थ असा की आपण आजारी कधी पडलो, 4 डॉक्टरांकडे जातो, पहिला, दुसरा, तिसरा, आणि 14 कोण राहस कंपाऊंडर डॉक्टर पण असते. आणि इंजेक्शन चांगले लोक येईन अवघड भारी हो, एकच डॉक्टर पकडा. असं या दादा आपले वाटणार. 2 शब्द संपळस. जय हिंद, जय भारत. जाती का